हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व. स्वामीमय लाईफ बाय स्वराध्याय या यूट्यूब चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर बघा, आजचा दिवस, आजची पूजा जी आहे ती आमच्या आईने करून घेतली होती. माझ्या मिस्टरांनी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली होती. तर ते रोज सकाळी 3लाच उठून आपली पूजा वगैरे आहे ते आवरत होते. त्यामुळे मी बाकीचे घरातील कामं करून घेत होते. आणि आमच्या आई जे आहेत तर त्या देवाची जे आपली रेग्युलर आंघोळ पूजा असते ते आवरत होता. तर असं केलं की सगळे कामं जे आहे या 7 दिवसात व्यवस्थित वेळेवरती होत होती. तर घरात कोणीही गुरुचरित्रेचं पारायण केलं तर घरातील वातावरण अगदी प्रसन्न वाटते आणि एखाद्या सणासारखा उत्सव असा घरी वाटतो. तर पूजा झाल्यानंतर यांनी काल शेतामधनं लिंबू आणले होते. तर ते इथे हे सोडून जे आहे मार्केटमध्ये पोहोचवण्याच्या तयारीत होते. आज दीप अमावस्यासुद्धा होती आणि घरी गुरुचरित्राचे पारायणसुद्धा होते. तर हे बघा, माझे छोटंसं जे मी झाड लावलं होतं ते झेंडूचं, जसं मी मागल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एका कुंडीमध्येच 3-4 झाडं आहेत, तर त्यातीलच हे छोटंसं रोपटं आहे लावलेलं झेंडूचं. त्याला खूप सुंदर असे झेंडूची फुलं आलेले आहेत ना, भरपूर अशा कळ्या इथे याला आहे. तर आजसुद्धा कामाची धावपळ आहे, कारण दीप अमावस्या असल्यामुळे संध्याकाळीच पूजा जी आहे ती दिव्यांची वगैरे करायची. ते दिवे वगैरे सर्व मला घासून घ्यायचे होते. तर बाकी सर्व घरातील कामे मी आटपत होती. पूजा वगैरे आईने केली होती आणि मला फक्त जे देवाचे दिवे वगैरे आहे किंवा भांडे आहे ते फक्त मला स्वच्छ करून घ्यायचे होते. तर ते थोड्या वेळात मी स्वच्छ करून घेते आणि माझे बाकीचे जे राहिलेले आहे ती कामं आटपवते. आता मी मागल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिमणीचं घरटं दाखवलं होतं, जे आमच्या घरी जे बनवलेलं होतं आणि त्यात अंडेसुद्धा होतं. तर आता त्यातून बघा हे पिलं निघालेले आहे आणि खूप असे गोड. मी असा कॅमेरा तिथे गेल्याबरोबर त्यांना वाटलं की चिमणीच आलेली आहेत. त्यांनी असे तोंड दाणा खाण्यासाठी ओपन केलं होतं. पूजा वगैरे झाली आहे माझी आणि सर्व कामं पण आटोपले आहे. तर आज सकाळपासून भरपूर कामं झालेले आहे. तर ते दादा आले अहो. तर आज घरी वाडीदादांना बोलवलं होतं, थोडं जे रॅकचं वगैरे काम करायचं होतं, तर म्हणून ते आलेले आहे. तर आता वाडीदादासाठी इथे चहा ठेवून देत आहे. घरी थोडंसं काही काम होतं, छोटं मोठं कबडचं रॅकचं ते करायचं होतं. त्यामुळे इथे सकाळीच यांनी जे आमचे ओळखीचे वाडीदादा आहेत त्यांना बोलून घेतलं होतं. तर ते इथे आले होते, तर त्यांच्यासाठी इथे मी चहा ठेवलेला होता. घरी गुरुचरित्राचं पारायण असल्यामुळे कामं जरा लवकर माझे होऊन जाते. बघा, व्हिडिओ स्टॉप केला कारण ते कार्पेंटर दादा आले होते. तर घरी थोडंसं कबडचं वगैरे काम करायचं होतं, म्हणून त्यांना बोलून घेतलं की ते एकदा अंदाजा काढून घेईल आणि मग जे काही बजेट असेल ते आम्हाला सांगेल आणि त्या परवडेल अशा बजेटमध्ये मग आम्ही ते काम करायचं की नाही हे ठरवणार होतो. तर बाहेर आता त्यांचं बोलणं सुरू आहे. इथे जे आहे आमच्या बेडजवळची ती रॅक, तिला काच होता आणि ते प्लायवूडपासून बनवलेली होती. तर तो काच बरेच वर्ष झाले तो तुटला होता, तर तो आम्ही काढून ठेवला. तर त्यामुळे इथे जे आहे नवीन कबड घेण्यापेक्षा आम्ही म्हटलं की प्लायमध्येच जे आहे इथे असं फर्निचर करून घेऊ. तर त्यासाठी बोलवलं होतं. सोबतच मंदिरात जे आहे ते सुद्धा काम करायचं होतं. ते संध्याकाळची वेळ झाली होती म्हणून मी इथे गॅस ओट्याजवळ मी जे अन्नपूर्णा माता आणि महादेवाचा फोटो आहे तो मी इथे पुन्हा लावून घेत आहे, कारण छान असा ओटा स्वच्छ केला होता, टाईल्स वगैरे, आणि स्वस्तिक काढून घेत आहे. तसेच आज दीप अमावस्या असल्यामुळे म्हटलं आता गॅसची सुद्धा इथे पूजा वगैरे करून घेते. तर ही पूजा केल्यानंतर जे काही आहे, जसं मी पौर्णिमेला वगैरे करत असते, शुक्रवारला करते, तर ही टाईल्स वगैरे क्लीन केली की करते. त्यानंतर स्वयंपाक लवकर आटपून घेतला होता, कारण दीप अमावस्या असल्यामुळे दिव्यांची सुद्धा पूजा करायची होती. स्वयंपाक आटोपल्यानंतर ती पूजा करायला घेतली आणि बघा, सुंदर अशी मला जमेल तशी छान रांगोळी काढली होती. दिवे केले होते इथे कणकीचे आणि बाकी सर्व दिवे दुपारीच स्वच्छ केले होते.
तर त्यांनासुद्धा त्यामध्ये मस्त दिवे लावले. आता जेवढे घरी दिवे आहेत तेवढे लावणं मला शक्यच आले नाही. तर जितके शक्य होईल तिथे मी इथे 3-4 समया ज्या आहेत त्या लावलेल्या होत्या आणि अशा पद्धतीने जे आहे मी अमावस्येची पूजा केली होती. तर दीप अमावस्येमुळे आपल्या जीवनातील जो काही अंधकार आहे, आपल्या आयुष्यातील जे काही बिमारी आहे, संकट असेल ते दूर हो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करते. इथे असा प्रसाद केला होता शिऱ्याचा म्हणून आणि खूप सुंदर असं प्रसन्न वाटत होतं दिव्यांची पूजा केल्यानंतर. खरंच प्रत्येक सणामागे काहीतरी महत्त्व दडलेलं असते आणि आपण ते केलं की त्याने आपलं मन प्रसन्न होते. तर जे कणकीचे दिवे केले होते तर त्याने पूर्ण समयांना घरात जे काही दिवे लावले होते त्यांना ओवाळून घेतलं होतं. त्यानंतर इथे पूजा वगैरे झाली, मुलीलासुद्धा ओवाळलं होतं पण तो व्हिडिओ इथे टाकलेला नाही. नंतर मग थोडी वेळ निवांत बसले होते जेवण वगैरे करून. तर इथे आई होत्या आमच्या आणि मुलगी जी आहे ती पण येऊन आमच्या गोष्टी ऐकायला बसली होती. तर आमच्या आई ज्या आहे त्यांच्या जुन्या गोष्टी सांगत होत्या तर त्या मी इथे ऐकत होती. हे जे आहे आई टाकडखेडचे लहानोजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगत आहे. तर त्या लहानपणी कशा होत्या, त्यांच्याशी कशा तिथे दर्शनाला जायचं याबद्दल. खरंच घरी एखादं म्हातारं व्यक्ती असलं ना, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पडतात आणि बरंच काही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं असते. कधी कधी वेळ मिळाला तर आमच्या गोष्टी बऱ्याचशा चांगल्या रंगतात आणि कुठल्या कुठे जाऊन पोचतात. त्यामुळे त्या त्यांच्या लहानपणीच्या बालपणीच्या गोष्टी सांगतात. मी माझ्या आयुष्यात घडलेला काही प्रसंग त्यांच्याशी शेअर करते. आपल्या घरात एखादा म्हातारा व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती असेल तर घराला खरंच घरपण येते. तर अशा पद्धतीने आजचा जो दिवस आहे माझा पूर्ण खूप सुंदर असा गेलेला आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण इथे सेंड करूया. तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.